नमस्कार मैत्रिणींनो, काय म्हणताय? सगळं ठीक ना? मी हर्षला स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मराठी आयुष्य रंगमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे, ती अगदीच हेल्दी, चविष्ट आणि मधल्या वेळची आपली भूक भागवणारी अशी आहे. मैत्रिणींनो, लास्ट वीक मी जेव्हा डीमार्टमध्ये गेले होते ना, तेव्हा या सगळ्या सीड्स घेऊन आले होते. पण काय झालं माहितीये? माझ्याकडून हे सगळं भाजायचं राहूनच गेलं आणि आज लक्षात आलं. तर म्हटलं याचं महत्त्व आपण गप्पा मारत मारत आपल्या मैत्रिणींना सांगू. तसं पण सगळ्याच या गोष्टीला रिलेट करतील, की डीमार्ट मधल्या काही गोष्टी आधी कपाटात आणि मग किचन मध्ये येतात. खरं आहे ना? मैत्रिणींनो, ह्या सगळ्या सीड्स आहेत ना, रोजच्या आहारात थोड्याफार प्रमाणात तरी आपण घेतली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, तर शरीराला ताकद मिळते, पचन सुधारतं, रोजचा आपला थकवा कमी होतो, पोट साफ राहतं, त्वचा आणि केस निरोगी होतात, शरीराची इम्युनिटी पण वाढते. त्याच्यामुळे ना रोजच्या आहारात थोडंसं जरी समाविष्ट केलं, तरी आपल्याला कोणत्याही प्रकारची सप्लिमेंट घ्यायची गरज भासत नाही. म्हणजेच कमी खाल्लं ना तरी उपयोग मात्र जास्त असतो. अशा या हेल्दी सीड्स पण कच्च्या खायला ना थोडं जीवावर येतं. म्हणून थोडंसंच रोस्ट करून घ्यायचं. खूप जास्त भाजायचं नाही. फक्त कच्चेपणा जावा इतपतच थोडं रोस्ट करायचं. आणि असं केलं ना तर चव पण छान लागते आणि खायला पण छान लागतात. तुम्हाला काय वाटतं? हा काही नवीन ट्रेंड आहे का? तर नाही. हे तर आपल्या आई आजीपासून चालत आलेलं आहे. पण तेव्हा ना आपल्याला त्यांची नावं माहीत नव्हती. म्हणून आपण त्यांना घरचं म्हणायचो. आणि आता हेल्दी म्हणतो. बस इतकाच फरक. सो अशा या सीड्स खाऊन मग आपणही खुश आणि आपलं शरीरही. मैत्रिणींनो, आत्ता मी काय बनवते माहितीये? कुरमुऱ्यांचा चिवडा. काय आहे ना, आजकाल आपली मुलं काय खातात? चिप्स, कुरकुरे, पिझ्झा, बर्गर असं सगळं बाहेरचं. आपण अगदी नाही म्हटलं ना, तरी ऐकतच नाही, खातातच. पण जर घरात असा चविष्ट चिवडा असेल ना, तर त्यांचा हात आपोआप त्याच्याकडे जातो आणि आपल्याला समाधान असतं, की चला काहीतरी चांगलं खाल्लं जातंय. मी इथे कुरमुरे अगदी बारीक गॅसवर हलक्या हाताने परतून घेतलेले आहेत. खूप जास्त ढवळाढवळ करायची नाही, नाहीतर कुरमुरे फुटतात. हा कुरमुऱ्यांचा चिवडा आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. म्हणजे याच्यामध्ये तिखट मिरची घालून पण बनवता येतो किंवा जसं आपण भडंग खातो ना, त्याप्रमाणे पण हा बनला जातो. आणि ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ्या हे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. हा चिवडा ना कमी तेलामध्ये बनला जातो. त्याच्यामुळे आपल्या पोटावर पण भार येत नाही आणि चवीला तर उत्तम असतोच. इथे आपल्याला काय करायचं आहे, गरम तेलावर मोहरी छान तडतडवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर लसूण, कढीपत्ता, मिरची हे सगळे आपल्याला गरम तेलावर
चांगले भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर निघायला पाहिजे, जेणेकरून आपला चिवडा नरम होणार नाही. आणि हे छान असं परतवून घेतल्यानंतर ना, एकतर सरळ गॅस बंद करायचा किंवा नाहीतर बारीक करून ठेवायचा. आणि जे काही आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालणार आहोत ना, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे. जर गॅसची फ्लेम मोठी असेल ना, तर मग मसाले जळतात आणि आपल्या चिवड्याला पण कलर छान येत नाही. त्याच्यामुळे शक्य असेल तर गॅस बंद करा, नाहीतर बारीक करून ठेवा. आपल्याला ना हा चिवडा अगदी हलक्या हाताने परतवायचा आहे. जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही करा. म्हणजे सगळे मसाले चिवड्याला छान प्रकारे कोट होतात. चमच्याने जास्त हलवला ना, तर ते कुरमुरे फुटतात. त्याच्यामुळे या प्रकारे तुम्ही करू शकता. बघू शकता मैत्रिणींनो, किती चिवडा मस्त झालेला आहे. कलर तर छान आहेच आणि चवही उत्तम आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे. तर तुम्हाला पण या प्रकारे जर चिवडा बनवायचा असेल, तर तुम्ही माझी रेसिपी नक्की ट्राय करू शकता. मला काय वाटतं माहिती आहे मैत्रिणींनो, की घर म्हणजे फक्त जेवण बनवायचं ठिकाण नसतं. तर घर म्हणजे आपण काय खातो आहे, कसं खातो आहे, याची सवय लावायची जागा असते. तर अशा प्रकारचा जर चिवडा घरात असेल ना, तर संध्याकाळी आपल्याला काय खाऊ असा प्रश्नच उरत नाही. मग चहा असो वा नसो, हा चिवडा पुरेसा असतो. मैत्रिणींनो, मी तुम्हाला माझा अनुभव सांगते, की मी जेव्हा पहिल्यांदा हा चिवडा बनवलेला ना, तेव्हा घरातले सगळे बोलले होते, की "काय लागेल हे? कसं लागेल?" पण आता ना, हा डब्बा कधी रिकामा होतो कळतच नाही आणि हीच खरी मजा आहे. तर घरात असा खाऊ ठेवणं म्हणजे फक्त खाण्याची सोय नसते ना, तर आपल्या माणसांसाठी घेतलेली काळजी असते. आणि ही काळजी महागड्या गोष्टींनी नाही, तर अशा साध्या गोष्टींनी दाखवली जाते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ, माझं बोलणं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर उद्या पण मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच येईन. तोपर्यंत थँक यू.